डिबेंचर रक्कम परत करावी या मागणीसाठी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पण या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. मोर्चात आणलेली जनावरं आतमध्ये सोडणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली, तर जनावरं आतमध्ये घेऊन जाण्यासाठी आंदोलक देखील आक्रमक झाले. अखेर संतप्त आंदोलकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पण डिबेंचरचा नेमका घोळ काय, ज्यामुळे शेतकरी एवढे आक्रमक झाले? गोकुळचा राडा का झाला हेच सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्राथमिक दूध संघ संस्थांच्या दृष्टीने विचार करायला झाल्यास डिबेंचरमध्ये गुंतवणूक करताना त्यांचे खेळते भांडवल दीर्घकालीन अडकू नये यासाठी खबरदारी ते घेत असतील तर त्यात काही अयोग्य नाही. त्यामुळे संघ सुस्थितीत असताना डिबेंचर पोटी इतकी रक्कम कपात करण्यामागचं नेमकं कारण काय, याचे स्पष्टीकरण संघाने सभासद दूध संघांना दिलं पाहिजे. गोकुळने डिबेंचरची रक्कम तब्बल 40% कपात केल्यानंतर गोकुळ दूध संघांशी संलग्न असणाऱ्या संस्था आणि दूध उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली. दरवर्षी 10 ते 15% रक्कम कपात होत असताना यंदा 40% रक्कम कपात करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम संस्था चालकांच्या तिजोरीवर पडलाय. पण याचा अधिक फटका विद्यमान संचालकांच्या संस्था सोडून इतर संस्थांना याचा फटका बसला असल्याचा आरोप करण्यात आलाय. विरोधी गटात असणाऱ्या संस्था चालकांची ही 40%पेक्षा अधिक रक्कम कपात केलं असल्याचं म्हणणं आहे. ज्या संस्थेचे दूध संचलन अधिक आहे त्या संस्थेची कपात केलेली रक्कम ही अधिक आहे.